अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जय जी सुखधामा, जय जय जी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेश अनंता. तुझ्याच कृपे करून अल्पवणिले स्वामी चरित्र. पुढे कथा सुरू सत्यंत वदवदी धातू दयाळ. मागील अध्यायाच्या अंती विष्णू ब्रह्मचार्यांप्रती चमत्कार दावित येथे चरित्र वनिले. अक्कलकोटी वास केला जन लाविले भजनाला. आनंद होत असे सकला वैकुंठासम नगरीती. राजे निजाम सरकार त्यांची पदरी दप्तरदार राजे राय 72 शंकरराव नामक. 6 लक्षांची जागीर त्याप्रती सकल सुखे अनुकूल असते. विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्मागत तया लागला ब्रह्मसंवाद. उपाय केले नानाविध परिबाधन सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकून गोड न लागे अन्नपाणी. नावडे भोगविलास सुखोपभोग कैचा त्यास. निद्रा न्यायची रात्रंदिवस चिंता न पळे पळली. केली कित्येक अनुष्ठाने तशीच ब्राह्मण संतर्पणे. बहु साधितली दाने आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासे त्रासले अभव यात्रेसे. कृष्ण नारा शरीरासे रात्रंदिन चैन नसे. विधीने लेख भाळी लिहिला तोन चुकीची कवनाला. तदनुसार पाणी मात्रला भोगणे प्राप्त असे की. कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. ऐसा विचार करून तत्काळ आल्या त्या स्थानी. स्वतः बसल्या अनुष्ठानी व्याधी दूर व्हावया. सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास. एके रात्री त्यांस स्वप्ने दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तो तेथे करावी स्वामी सेवा. इतिवचने भाव धरावा तेने व्याधी जाय दूरी. शंकरावांची भक्ती स्वामीचरणी काही नव्हती म्हणून दृष्टांतावरती गाणगापूरने सोडिले. ते तेथेची राहिले. आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा त्यांचे स्वप्न पडले अक्कलकोटी जावे तो. हे जाणून हित गोष्टी माणसे विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशत. तो देखील जैन समस्त प्रेमळ भक्त स्वामींचे. स्वामी नाम वदती वाचे. कीर्तन स्वामी चरित्रांचे. पूजन स्वामी चरणांचे. आराध्य दैवत स्वामीच. त्या नगरींच्या नारीत कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगते. प्रत्येक प्रातस्नाने करून पूजाद्रव्य घेऊन अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरेने. महाराष्ट्र भाषा उद्यान पद्मकोसमनेकडून विष्णू शंकर दोघे जण स्वामी चरण पूजिती. इथे श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती.